नमस्कार मंडळी, चला आज आपण श्रवण करूया अधिक मास महात्म्य कथासार यातील अध्याय 6 दीपपूजा दीपदान. श्री लक्ष्मीने विचारले आणि नारायणांनी सांगितले की अधिक मासात दीपपूजा करणे आणि सत्पात्री ब्राह्मणाला दीपदान करणे हे कृत्य फारच पुण्यकारक आहे. या दानामुळे माणसाची सर्व पातके दूर होतात, मनाला उत्साह येतो, आयुष्य, आरोग्य, संतती, संपत्ती, सुख, शांती आणि समाधान प्राप्त होते. दिव्याला दररोज नियमाने मनापासून नमस्कार जरी केला तरी ती सर्व फळे प्राप्त होतात. ज्या दिवशी अधिक मासात दीपदान करायचे आहे त्या दिवशी प्रातःकाली लवकर उठून शक्य तर थंड पाण्याने स्नान करावे. तीर्थस्नान घडेल तर फारच उत्तम होय. नंतर नेहमीप्रमाणे देवपूजा करून एका स्वच्छ जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा. आरास करावी. चौरंगावर किंवा पाटावर धान्य राशी ठेवावी. त्या राशीवर पाण्याने भरलेला कलश मांडावा. त्या कलशातील पात्रात तांब्याचा किंवा धातूचा दिवा तूपवातीसह प्रज्वलित करून ठेवावा. नंतर श्री गणेश, पुरुषोत्तम, राधिकेसह श्रीकृष्ण यांची आणि त्या दिव्यांची पूजा षोडशोपचारे करावी. तो दीप ब्राह्मणाला दान देऊन टाकावा. त्या ब्राह्मणाला यथाशक्ती वस्त्र, पात्र, अन्न, शिधा, मिष्ठान्न, भोजन आणि तांबूलविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्या दिवशी आप्तेष्टांना पुरणाच्या धोंड्याचे भोजन घालावे. जावयाचा सत्कार करावा. जावयाला किंवा ब्राह्मणाला तुपात तळलेले धोंडे किंवा 3-30 अनारसे दान द्यावेत. बत्तासे, खारका, सुपाऱ्या, फळे हे सुद्धा 3-30 म्हणजेच 33 या संख्येत दान करावे. पूर्वी अधिक मासात गोदान, भूदान, हिरण्यदान वगैरे मोठी मोठी दाने महिनाभर रोज देत असत. पण या सर्व दानांपेक्षाही दीपपूजा आणि दीपदानाचे महत्त्व अपार आहे. मग दीपपूजेची एक लहानशी कथा ही नारायणांनी सांगितली. ती अशी: पूर्वी सरस्वती नदीच्या तीरावर एका आश्रमात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ राहत होता. भिक्षा मागून तो आपला उदरनिर्वाह करीत असे. तथापि गृहस्थाश्रमातील सर्व कर्तव्ये तो पाळीत असे. सदा समाधानी राहणाऱ्या सदाचारी, विचारी स्त्री पुरुषांवर भगवान पुरुषोत्तम सदैव संतुष्ट राहतो. सुशर्म्याचा नित्यकर्म चालू असताना अधिक मास आला. या महिन्यात विशेष व्रते, दाने करावीत, परंतु तितके सामर्थ्य सुशर्म्याला नव्हते. मग त्याने विचार केला आणि फक्त एक वेळ भोजन म्हणजेच नक्त आणि तेही मौन पाळून सोपे व्रत करावे. अधिक मास महात्म्य ग्रंथाचे वाचन, श्रवण, मनन करून अखंड प्रज्वलित असा नंदादीप लावायचा. दररोज दीपपूजा करायची आणि मग एके दिवशी ब्राह्मणाला दीपदान द्यायचे. एवढाच नियम आणि दान करावे. झाले. त्याप्रमाणे त्याने व्रत आणि नियम चालू ठेवले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम सुशर्म्यावर प्रसन्न झाले. त्यामुळे त्याला सदैव सुख, शांती आणि समाधान लाभले. अधिक मासातील कृष्ण एकादशीची रात्र होती. सुशर्म्याने रात्रभर जागरण केले. देवाजवळच्या नंदादीपाच्या प्रकाशात त्याने अधिक मास महात्म्य ग्रंथ वाचन केले. आता उद्या द्वादशी. द्वादशीच्या दिवशी निष्ठावान ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून दीपपूजा यथासांग करावी आणि दीपदान विधीपूर्वक द्यावे असा विचार करून तो भल्या पहाटेच नदीवर स्नानासाठी गेला. तेवढ्यात काय गडबड झाली. देवाजवळील त्या नंदादीपाजवळ एक उंदीर आला. दिव्याची वात मंद झाली होती. वातीवर काजळी आली होती. ती वात पळवण्याच्या त्या उंदराचा बेत होता. परंतु कोपऱ्यात एक मांजर लपून बसले होते. उंदीर हळूहळू दिव्याजवळ आला. तोच त्या मांजराने उंदरावर झडप घातली आणि आपले भक्ष बरोबर टिपले. या धरपकडीच्या धडपडीत एक मात्र अगदी विशेष गोष्ट सहजासहजी घडून आली. मांजराने उंदरावर उडी मारताच तिचा धक्का सहजच त्या नंदादीपाला लागला. दिव्यावरील काजळी झटकली गेली. वात थोडी पुढे सरकली आणि तो दिवा पहिल्यापेक्षा अधिक प्रकाशमान झाला. सुशर्म्याने स्नान केले आणि घरी येतानाच तो एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन आला. देवघराजवळ येताच त्या दोघांनी नंदादीपाचा तो लख्ख प्रकाश पाहिला. त्याचे डोळे दिपले. आहा हा, काय ही भगवंताची लीला! आज माझ्या दीपदानाचा सुयोग, हा आगळा तेजस्वी प्रकाश! भगवान पुरुषोत्तम प्रसन्न झालेले दिसतात असा आनंद प्रदर्शित करून सुशर्म्याने ब्राह्मणाकडून यथासांग दीपपूजा सांगून घेतली. त्यानंतर त्याने निष्ठापूर्वक ते दीपदान ब्राह्मणाला दिले. सारा विधी आटोपून ते दोघे अंगणात आले तर काय आश्चर्य! ते मांजर अंगणात मरून पडले होते. सुशर्मा आणि ब्राह्मण त्या मांजराच्या देहाकडे पाहत विचार करीत होते. तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान तेथे आले.
विमानातील देवदूतांनी ते मांजर उचलून विमानात ठेवले आणि सुशर्म्यापुढे हात जोडून नम्रपणाने ते देवदूत म्हणाले, चला महाराज, विमानात बसा. या मांजराच्या हातून रात्री नकळत दीपपूजा घडली म्हणून त्याचा उद्धार झाला आणि आपण सतत या अधिक मासात दीपपूजा केली. आज आपण दीपदान दिले. या पुण्यामुळे तुम्हाला भगवंत पुरुषोत्तमाने हे विमान पाठवून थेट गोलोकात मानाचे स्थान दिले आहे. नंतर तो सुशर्माही विमानात बसला. ते विमान आकाशमार्गे निघून गेले. ब्राह्मण आ करून पाहत राहिला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, दीपपूजा आणि दीपदान यांचे अधिक मासातील हे असे श्रेष्ठ फळ मिळत असते. आता पुढील 7व्या अध्यायात मी तुला दीपविध्वंसनाची एक कथा सांगणार आहे. ती तू चित्त देऊन ऐक. तर अशा प्रकारे श्री अधिक मास महात्म्य यातील 6वा अध्याय इथे समाप्त होतो.